हॅलो फ्रेंड्स, जसं की तुम्हाला माहितीच आहे की मी बडोद्यामध्ये राहते. तर हे आहे बडोद्याचा इस्कॉन टेम्पल. त्याच्या आम्ही आवारात बसलो आहे. इथे छान ग्रीन कलरचं इथे असं मैदान आहे, गार्डनसारखं केलं आहे आणि तिथे आम्ही बसलो आहोत. तर आम्ही प्रसाद घेऊन आलो आणि तो प्रसाद खाण्यासाठी इथे सगळे भाविक इकडेच बसतात. आम्ही सुद्धा सगळ्यांनी इकडेच प्रसाद खाऊन घेतला. खूपच छान प्रसाद असतो यांचा. इथे हे पुजाऱ्यांचे मुलं खेळत होते ग्राउंडवरती. या खेळणाऱ्या मुलांमधलं एका मुलाचं नाव विष्णू होतं, जे मला खूपच आवडलं. आणि इथे खेळण्याच्या बाबतीत मग माही आणि रुही कसं काय मागे राहतील, तर त्यासुद्धा मग खेळायला निघाल्या. थोडा वेळ प्रसाद खाईपर्यंत रुहीला पकडून ठेवलं होतं. मग त्याच्यानंतर तर इतर मुलांना खेळताना बघून लगेचच ती पण खेळायला निघाली. रुहीचा फेवरेट गेम, तिला पाहिजे तिथे ती पळेल आणि मग माईने तिला पकडायसाठी मागे मागे यायचं. अशा रीतीने दोघंजणी खेळत होत्या. पण रुहीवर खूप लक्ष ठेवायला लागत होतं. खाली जो ग्रास होतं, गवत होतं, तर ते खेचून ते तोंडात टाकायचं ती प्रयत्न करायची मधून. तर ते थोडं लक्ष ठेवायला लागत होतं. आता दाखवते तुम्हाला हे ॲक्च्युअल मंदिर. तर खूपच छान असं मोठं असं मंदिर आहे हे इस्कॉन टेम्पल. तर इस्कॉन टेम्पल मी जवळपास जितके पण पाहिले आहेत तिथे खूपच सुंदर असतात हे टेम्पल. आणि कृष्ण भगवानच्या मूर्तीसुद्धा खूपच छान असतात. हरे रामा हरे कृष्णा हा त्यांचा मूळ मंत्र आहे. बघा, खूपच सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. जवळनं तुम्हाला दाखवते. खूप छान सजावट केली आहे. आणि हे मोरपिसाच्या फॅननी हवा घातली जाते आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून असं काही मंदिरात जायला भेटलं तर खूपच छान, प्रसन्न आणि शांत वाटतं. या मंदिरामध्ये असे 3 सेक्शन केलेले आहेत. तर ते दाखवले मी. पहिले राधाकृष्णाची मूर्ती आणि इथे सुभद्रा, बलराम आणि कृष्ण भगवान तिघांची मूर्ती आहे ह्या सेक्शनमध्ये. वरती जी मंदिराची सजावट आहे ती सुद्धा खूप पायासारखी आहे. आणि इथे भिंतींवरती विविध प्रसंग रेखांकित केलेले आहेत, जे श्रीकृष्ण भगवानशी रिलेटेडच आहेत सगळे. मग इथून मंदिराची परिक्रमा करायसाठी पण रस्ता होता. तर तिथून मग मी परिक्रमा करायसाठी गेली. तर बाहेरचं वातावरणसुद्धा इतकं छान वाटत होतं. भाविक इथे दर्शन घेऊन नंतर एक फेरी मंदिराला, म्हणजे परिक्रमा म्हणतात, तर ते पूर्ण करत होते. तर हा इस्कॉन टेम्पलचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. आणि